नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITIC सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, MAPS चे पैसे हे जमा झाले, आता हे कोणाला सांगायची गरज नाही, कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला आज माहित आहे की पैसे आलेले आहेत। आता ज्यावेळेस हे पैसे आलेले आहेत, पैसे आल्याच्या नंतर आता प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडतात, पैसे डिस्ट्रीब्यूट झाल्याच्या नंतर मला पैसे आले नाहीत, माझ्या मित्राला पैसे जमा झाले पण मला पैसे जमा झाले नाहीत, माझे 12 महिन्यापैकी 3 महिन्याचेच पैसे आले तर बाकीचे महिन्याचे पैसे यायचे बाकी तसेच आहेत। असे असंख्य प्रश्न आहेत जे तुमचे आज पडलेले आहेत। तर या प्रश्नावर काय सोल्युशन आहे याच्या संबंधित आजचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। आजची डिटेल माहिती जाणून घेण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, मॅक्झिमम विद्यार्थ्यांना MAPS चे पैसे जमा झाले। आता याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी घेऊन येणारच होतो, पण काही दिवसापासून तुम्हाला माहितच आहे अतिवृष्टी पावसामुळे विजेचा कनेक्शन आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे आपल्याला तो व्हिडिओ घेऊन येता आला नाही। MAPS चे पैसे जे थांबलेले होते ते बजेट आल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांना पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम झालेलं आहे। माझं चॅनल ओपन करून कमेंट पाहतो, कमेंट पाहत असताना एक गोष्ट सर्वात जास्त मला पाहावयास मिळाली ती म्हणजे मला पैसे आले नाहीत, माझ्या मित्राला आले, माझा मित्र तर क्लेम माझ्या नंतर केलेला आहे, त्याला पैसे आले पण मला नाही पैसे आले। माझा जो क्लेम आहे तो 12 महिन्याचा सबमिट आहे, पण मला 3 महिन्याचे पैसे आले, 3च महिन्याचे पैसे आले, बाकीचे पैसे आले नाही। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे, माझे पैसे का आले नाही? तर मित्रांनो, थोडंसं या योजनेबद्दल समजून घेऊया। या योजनेमध्ये तुम्हाला जर पैसे यायचे असतील तर तुमचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग मध्ये असणं गरजेचं आहे। आता तो पेंडिंग मध्ये कधी जातो? ज्या वेळेस तुमचा क्लेम हा RO अप्रूव्हल होतो, ROचा अप्रूव्हल मिळाल्याच्या नंतर तुमचा क्लेम हा पेंडिंग मध्ये जातो। म्हणजे पेंडिंग म्हणजेच काय? आता तुमचा क्लेम हा पेमेंट डिस्ट्रीब्यूट होण्याच्या स्टेजवर आहे। ज्या वेळेस या MAPS क्लेम कडे बजेट येईल, बजेट आल्याच्या नंतर त्या फंड किती अवेलेबल आहे त्या फंड नुसार या ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहे त्यांना हे बजेट डिस्ट्रीब्यूट केलं जातं। पेमेंट डिस्ट्रीब्यूट होत असताना आपल्याला हे सांगता येत नाही की त्याचे पैसे येतील किंवा याचे पैसे येतील, हे असं फिक्स नाही। कोणाचे पैसे कधी डिस्ट्रीब्यूट होतील हे कोणालाही सांगता येत नाही। फक्त एवढंच आपल्याला सांगता येईल की जर तुमचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग असेल तर मात्र तुम्हाला 100% पैसेही मिळतील। आता कधी मिळतील याचा डेट आपल्याला कोणालाही फिक्स सांगता येत नाही, मला सांगता येत नाही किंवा अदर एखाद्या कोणाला पण फिक्स सांगता येत नाही। मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करायला पाहिजे? जर तुमचा क्लेमचा स्टेटस हा जर पेंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला आता रिलॅक्स राहायचंय। आज नाहीतर उद्या ज्यावेळेसही तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुमचे पैसे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात। आता माझ्या मित्राचे पैसे आले, माझे नाही आले असं न म्हणता आता आपण तुमचा जर का क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला आता रिलॅक्स राहायचंय। आता पेमेंट जे आहे मी मागे वेळोवेळी सांगत आलेलं आहे की तुम्हाला दिवाळी येऊ शकते, दिवाळी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर येऊ शकतं। त्याच पद्धतीनं 2025 मध्ये सुद्धा तेच मला पाहावयास मिळाले, ज्यामध्ये सप्टेंबर मंथ मध्ये बजेट आणि पेमेंट सुद्धा डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे। आता पेमेंट डिस्ट्रीब्यूट झाल्याच्या नंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, माझे तर क्लेम 12 महिन्याचे होते, मग मला 2च महिन्याचे का आले? MAPS क्लेम कडे जेवढं बजेट येतं, फंड डिस्ट्रीब्यूट होतं, फंड डिस्ट्रीब्यूट म्हणजे आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस जर पाहायला गेले तर खूप सारे विद्यार्थी, लाखो विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे अजूनही पेंडिंग मध्ये आहेत, पण तेवढा बजेट आज उपलब्ध झालेला नाही। आता हे बजेट तुम्हाला मार्च 2025 म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत आता बजेट येत राहणार आहे। त्याचा ठराविक कालावधी नसतो, पण ज्या वेळेसही येईल बजेट ते तुम्हाला अपडेट देण्याचं मी काम या चॅनलच्या माध्यमातून करतच राहणार आहे। जेवढा बजेट आला, समजून घ्या 1 कोटी आला, 2 कोटी आला, तर त्या 2 कोटी मध्ये किती विद्यार्थी बसतात याचा अंदाज घेऊन त्याला अप्रूव्हल दिलं जातं आणि तितक्याच विद्यार्थ्यांचा क्लेमचे पैसे डिस्ट्रीब्यूट होत असतात। जर तुमचे 12 महिन्याचे पेमेंट असेल आणि तुम्हाला जर 3च महिन्याचे मिळाला असेल, 2 महिन्याचे मिळाला, म्हणजे पूर्ण महिन्याचे जर पैसे तुम्हाला मिळाले नसतील, अर्धवट जर पैसे मिळाले असतील तर ते नेक्स्ट राऊंड मध्ये ते उरलेले पैसे तुम्हाला मिळून जातील। त्यामुळे घाबरायचं नाही, अर्धेच पैसे आले माझे अजून बाकी आहेत ते आले नाही तर घाबरायचं कारण नाही। आता तुमचे जेवढे आलेले आहेत राहिलेल्या तुमच्या क्लेमचे पैसे तुम्हाला मिळून जातील। आता मी एक व्हिडिओ बनवला होता मंथली क्लेम आणि इयरली क्लेम यामधला दोघातला डिफरन्स, आणि मंथली क्लेम करणं हे नुकसानकारक आहे हे मी अगोदरच सांगितलं होतं, कारण की एकच क्लेम तुमचा इयरली क्लेम मध्ये होतो,
इयरली क्लेम जर तुमचा अप्रुव्हल झाला तर 42,000 रुपये तुमचे एक साथ वन टाइम मध्ये तुम्हाला मेसेज येतो. पण मंथली क्लेम ज्यावेळेस आपण करतो, मंथली क्लेम करत असताना तुमचे 12 क्लेम तयार होतात. 12 क्लेम पैकी आरो काय करतं, 2 क्लेम ऍक्सेप्ट करतं, 4 क्लेम ऍक्सेप्ट करतं किंवा संपूर्ण जरी ऍक्सेप्ट केलं, पण ज्यावेळेस पेमेंटच्या वेळेस ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस मात्र काही क्लेमचेच तुमचे पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आता मंथली क्लेम करणं हे तुमच्या हातात नाही. जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया जर तुम्हाला मंथली क्लेमचा असेल मग तुम्हाला इयरली क्लेम करता येणारच नाही. तुम्हाला मंथली क्लेम करणं गरजेचंच आहे. मंथली क्लेमचा क्रायटेरिया वेगळा आणि इयरली क्लेमचा क्रायटेरिया वेगळा, असे संपूर्ण डिटेल व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. तर तुमचे जे काय राहिलेले पैसे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर एक प्रश्न अजून एक विचारला जातो, तो म्हणजे पेमेंट फेल्डचा. या एमएपीएस क्लेम मध्ये जर तुम्हाला पेमेंट जर तुमच्या अकाउंटमध्ये मिळायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही बँकेशी प्रॉपर पद्धतीने आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. आता आपली आधार सीडिंग नसतं. आधार सीडिंग नसल्यामुळं हे पेमेंट जे आहे ते डायरेक्ट डीबीटीद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये येत असल्यामुळं, आधार बेनिफिशरी असल्यामुळं तिथून तुम्हाला डायरेक्टली त्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये येत असतं. ते तुमचं जर लिंक नसेल मग तुमची पेमेंट हे काय होणार आहे, फेल होणार. आता एक वेळेस जर पेमेंट फेल झाली तर ते परवडणार आहे. पण ज्यावेळेस तुमचा पेमेंट हा 00 सक्सेस असं दाखवल आणि तुमच्या अकाउंटमध्ये जर पेमेंट नाही आली मग मात्र गडबड आहे. विद्यार्थ्यांची पेमेंट फेल झालेली आहे, त्यांनी काही करायचं नाही. आपला आधार कार्ड अगोदर कुठल्याही बँकेशी, तुम्ही असं पर्टिक्युलर अशी कोणती बँक नाही की त्या बँकेमध्ये ते पैसे एमएपीएस चे येणार नाही. तुम्हाला ज्या बँकेमध्ये आधार सीडिंग व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायचे ते तुम्हाला करून घ्यायचंय. केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुमचे राहिलेले पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. याचाही फिक्स कालावधी कोणाला पण सांगता येत नाही कधी जमा होतील, पण 100% जमा होतील हे एवढंच आपण या ठिकाणी सांगू शकतो. विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस चेक केलेले आणि त्यामध्ये दाखवतो 00 सक्सेस. 00 सक्सेस दाखवल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न पडतोय, पेमेंट स्टेटस जो होता आपला पेंडिंग होता, तिथून आपल्याला आता 00 सक्सेस दाखवतंय, पण आपल्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत. मग अशा कंडिशन मध्ये मित्रांनो तुमच्या आधार सीडिंग बँक अकाउंट मध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत. आता तुम्हाला चेक करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे की कोणत्या बँकेमध्ये तुमचा आधार सीडिंग केलेलं आहे. आता मी मागे याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवला होता. या केसेस मध्ये आपण पाहिलं की आपण शाळेमध्ये एखादा अकाउंट ओपन केलेलं आहे. अकाउंट ओपन केल्याच्या नंतर त्या बँकेला आपण व्यवहार सुद्धा केला आणि काही दिवसापासून आपण तो व्यवहार स्टॉप केला. पण त्यावेळेस त्या बँकेला तुमचा आधार सीडिंग प्रॉपर पद्धतीने लिंक झाला. मग ते पैसे तुमचे त्या बंद पडलेल्या अकाउंट मध्ये सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतात. मग आपण काय विचार करतो की आपला आधार सीडिंग तर या बँकेला आहे, मग माझे या बँकेलाच पैसे येऊ शकतात, मग या बँकेला तो आपला तर आधार सीडिंग नसतोच. अशा आपल्या गैरसोयीमुळे आपल्याला कन्फ्युज होतंय की 00 सक्सेस दाखवतो पण माझ्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत. याच्यावर एकच सोल्युशन आहे, आधार सीडिंग कोणत्या बँकेला आहे चेक करणं, त्या बँकेला जाणं, त्याच्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करणं, त्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे मिळून जातात. मी परत एक वेळ सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट फेल झालेले आहे त्यांना 100% हे पैसे डबल मिळतात. पण ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस मध्ये 00 सक्सेस आहे आणि तुमच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना डबल पैसे मिळणार नाहीत. हा एक फॅक्ट आहे, ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण जर तुमचा 00 सक्सेस आहे तर तुमची पेमेंट हे तुम्हाला देऊन टाकण्यात आलेली आहे. डबल पेमेंट तुम्हाला कोणी देणार नाही. अशा कंडिशन मध्ये आता तुम्हाला त्या कोणत्या बँकेला जमा झाली हे फाइंड आउट करून घेणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पैसे आलेले नाही त्या विद्यार्थ्यांना लवकरच राहिलेले हप्ते जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आता तर ही स्टेप सुरू झालेली आहे. जानेवारी 2026 नंतर आणि 31 मार्च 2025 मध्ये प्रत्येक 8 ते 15 दिवसाला तुम्हाला बजेट उपलब्ध होत राहील. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. जर तुमचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. जर तुमचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग न दाखवता क्लेम राइज्ड दाखवत असेल, अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट दाखवत असेल, रिजेक्ट इस्टॅब्लिशमेंट किंवा रेक्टिफाय बाय इस्टॅब्लिशमेंट किंवा रिजेक्टेड बाय आरओ किंवा रेक्टिफाय बाय आरओ अशा प्रकारचे जर तुमचे क्लेम स्टेटस जर दाखवत असतील मग तुम्हाला काळजी करायची गरज आहे. तुमचा क्लेम हा रिजेक्ट झालेला आहे किंवा तुम्हाला परत तो क्लेम प्रॉपर पद्धतीने सबमिट करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.